नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा MSCIT मधील सेशन नंबर 13 पाहणार आहोत। इरा ओपन करा, रिझ्यूम लर्निंग करा, सेशन नंबर 13 वरती या। 13 मध्ये आल्यानंतर आपल्याला अगोदर नॉलेज चेक सोडवावं लागेल। हा नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, डॉक्युमेंट मध्ये फीडबॅक किंवा अतिरिक्त माहिती देण्यासाठी तुम्ही MS वर्ड मध्ये कमेंट कशा टाकू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 1 सॉरी। पुढील प्रश्न आहे, डॉक्युमेंट मध्ये कोलॅबोरेट करताना चेंजेस ग्रुप मधील एक्सेप्ट पर्यायाचा उद्देश काय? पर्याय क्रमांक 2। कंपेअर कमांड वापरताना तुम्हाला डॉक्युमेंटच्या 2 व्हर्जन मध्ये काय ओळखण्याची परवानगी देते? पर्याय क्रमांक 4। MS वर्ड मध्ये तुम्हाला स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन कुठे मिळेल? पर्याय क्रमांक 4 रिव्ह्यू टॅब। 5वा प्रश्न आहे, MS वर्ड युजरला स्पेलिंग व ग्रामर साठी डॉक्युमेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते, बरोबर। SIM करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके वरती क्लिक करा। त्यानंतर पुढचं नॉलेज चेक। पुढचे नॉलेज चेक सोडवत आपण स्टार्ट करा। मधलं जे कंटेंट ऑरेंज आहे ते तुम्हाला ग्रीन करावंच लागेल, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीयेत। पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शवते? म्हणजे ज्याच्यामध्ये बुकमार्क दर्शवलेला आहे ती इमेज आपल्याला इथून शोधायची। पर्याय क्रमांक 1 सबमिट। एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय वापरता? झूम इन। पर्याय क्रमांक 1। टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कोणत्या पर्यायावर क्लिक कराल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेंड बिहाइंड टेक्स्ट। बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणती फीचर तुम्ही वापराल? पर्याय क्रमांक 3 बॉर्डर पेंटर। तुमच्या मित्राला MS वर्ड मध्ये बुकमार्क डिझाइन करायची इच्छा आहे, दिलेल्या पर्यायामधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा। पर्याय क्रमांक 2 सबमिट। पुढे आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहेत, कन्फर्म करा, ओके करा। सिम्युलेशन प्रश्नांवरती क्लिक करा, स्टार्ट करा। क्लायंटला कोणतेही डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक तपासणे फार महत्त्वाचे आहे, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग मिस्टेक तपासा। रिव्ह्यू टॅबला क्लिक करा, स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक करा आणि ओकेला क्लिक करा। पुढचा प्रश्न आहे, टेम्पलेट्स आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि कार्यक्षमता वाढवतात। मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ऑनलाइन टेम्पलेट बुकमार्क शोधा आणि क्रिएटिव्ह बुकमार्क टेम्पलेट निवडा। इथे बुकमार्क शोधण्यासाठी सर्च क्लिक करा, क्रिएटिव्ह बुकमार्कला क्लिक करा आणि इथे क्रिएटला क्लिक करा। पुढे आपल्याला सोडवायचे सेल्फ पाथ लर्निंग। SIM करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके करा। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग, स्टार्ट करा, प्रोसीड करा, पुन्हा स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, MS वर्ड मध्ये तुमच्या रिपोर्टचे प्रूफ रीडिंग करताना तुम्ही त्याची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामर मधील एरर तपासण्याचे ठरवता। ग्रामर तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या स्टेप्स उचलले पाहिजेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिव्ह्यू टॅब मधून स्पेलिंग ग्रामर। हँड रिटन नोट्स सह डॉक्युमेंट्स वर काम करताना कोणता ऑप्शन तुम्हाला इंक अनोटेशन न पाहता कंटेंट रिव्ह्यू करण्यास मदत करतो? पर्याय क्रमांक 3 ट्रॅक चेंजेस सॉरी। पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, सॉरी पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं। क्वेश्चन चेंज झालेले, हाईड इंक। नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे, इमेज तपासणी खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या MS वर्ड फाईल मधील मजकुरावर नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करतो? कमेंटसाठी हे डिलीट आहे, न्यू कमेंट पर्याय क्रमांक 2। नेक्स्ट MS वर्ड मध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन्स वापरा। शेप फिल पर्याय क्रमांक 4।
पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 6. खालीलपैकी कोणते डिझाईन बुकमार्क प्रदर्शित करतात ते ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सबमिट करा, एस करा, गो टू होमला क्लिक करा. पुढे आहे गायडेड डू इट युअरसेल्फ. गायडेड डू इट युअरसेल्फला क्लिक करा, स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे MS वर्ड डॉक्युमेंट ओपन करा, बुकमार्क टेक्स्ट एंटर करा, होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्डचा वापर करून बोल्ड अप्लाय करा. खूप सोपा प्रश्न हा. वर्ड ओपन करा, स्क्रोल डाऊन करा, वर्डवरती क्लिक करा, ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा, इथे बुकमार्क टाईप करा, सिलेक्ट करा आणि बोल्डवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा, बघा इथे बोल्ड करायचे तुम्हाला. प्रश्न सबमिट करा, ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून रेक्टँगल शेप इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा, शेप्सवरती क्लिक करा, रेक्टँगल शेपला क्लिक करून इथे ड्रॉ करा. पहा, इन्सर्ट, शेप्स आणि रेक्टँगल. इथे एक रेक्टँगल आहे, कोणताही एक रेक्टँगल यूज करा आणि सबमिट करा, ओके करा. पुढील प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये BE ॲव्हिजम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर याचा वापर करून त्याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्ल्यूमध्ये बदला. स्टार्ट करा. वर्ड फाईल ओपन होईपर्यंत वाट पहा, पुन्हा पुन्हा क्लिक करू नका. इथे आहे बी ॲव्हिजम, सिलेक्शन करा बी ॲव्हिजम हा शब्द. त्याचा फॉन्ट कलर आपल्याला स्टँडर्ड ब्ल्यू करायचा. इथून आपण फॉन्ट कलर घेऊ शकतो आणि ह्याच्यामधला हे स्टँडर्ड कलर आहे, त्याच्यामधला हा ब्ल्यू कलर आपल्याला यूज करायचा आहे. बघा, शब्द सिलेक्शन करा, फॉन्ट कलरमध्ये जा आणि ह्याच्यामधून स्टँडर्ड ब्ल्यू घ्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीप क्लेम अँड रेड ऑन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 26 करा, फॉन्ट कलर ग्रीनमध्ये बदला. सोपे प्रश्न आहेत वर्डमधले. प्रश्न व्यवस्थित सोडवा. या प्रश्नांना मार्क आहेत. जे टेक्स्ट सांगितलेलं आहे ते सिलेक्शन करून घ्या. इथं आहे ते टेक्स्ट. त्यानंतर फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट साईज 26 घ्यायचा आहे. इथून आपण फॉन्ट साईज 26 घेऊयात किंवा इथे टाईप करून एंटर बटन प्रेस केलं तरी चालेल. 26 करा. त्यानंतर काय सांगितले, फॉन्ट कलर ग्रीनमध्ये बदला. इथे जाऊन फॉन्ट कलर ग्रीन करा. त्याचा साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. रिअटेम्प्टला पडलाय हा प्रश्न. परत पाहू आपण. फॉन्ट साईज 26 आणि फॉन्ट ग्रीन. होम टॅबमध्ये फॉन्ट साईज 26 आणि फॉन्ट ग्रीन करायचं आहे. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. पुन्हा रिअटेम्प्ट झालेला आहे. हा जर प्रश्न 2 वेळा रिअटेम्प्ट झाला तर त्याला पुन्हा न सोडवता कॅन्सल करा, ओके करा. जर 3 वेळा तुम्ही चुकीचा रिअटेम्प्ट सबमिट केला तर तुमचे मार्क जातात. आपण पुन्हा ट्राय करू हा प्रश्न. कीप क्लेम रेड ऑन. शब्द तर हेच आहेत. शब्द सिलेक्शन करा. फॉन्ट 26 काही तांत्रिक अडचणींमुळे कधी कधी प्रॉब्लेम येतो.
अनएक्सपेक्टेड एरर आलेला एररला आपण पुढचा प्रश्न सोडवू. ह्याला नंतर सोडवूयात आपण. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डोंट फॉरगेट टू बी ॲव्हिजम टेक्स्ट सिलेक्ट करा, फॉन्ट टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करा आणि अंडरलाईन फॉर्मॅटिंग करा. सध्या MSITची नवीन ॲडमिशन चालू आहेत. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ऑफिसमध्ये भेट द्या किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा ॲडमिशन घेण्यासाठी. न्यू ॲडमिशन चालू आहेत, पहिल्यापासून सगळं शिकायला मिळेल. डोंट फॉरगेट टेक्स्ट सिलेक्ट करूयात आपण. हा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि इथून आपल्याला अंडरलाईन इफेक्ट घ्यायचा आहे. इथून अंडरलाईनवरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. हा जो आपला चौथा प्रश्न सबमिट झाला नव्हता तो मी जसं सांगितलं आहे तसंच सोडवायचं आहे. कदाचित तुमचा एका आयटममध्ये होईल पण सबमिट. शब्द सिलेक्ट करा, इथून फॉन्ट 26 करा. 26 केला तरी इथे पुन्हा 32च दाखवते. ह्याच प्रश्नाला तो अनएक्सेप्टेड एरर आलेला आहे. इथून फॉन्ट ग्रीन करा. साईज चेंज होत नाही, हा प्रॉब्लेम झाला. इथे आपण किती वेळा 26 घेतलं तर तिथे 32 हीच फॉन्ट साईज दाखवते. इथून लहानही होत नाही, इथून वाढतही नाही आहे. साईडला क्लिक करून आपण सबमिट करूयात. प्रॉब्लेम आहे की हे शब्दांची साईजच कमी होत नाही आहे, काहीच होत नाही आहे समोर ॲक्टिव्हिटीज. किती वेळा आपण 26 केलं तर ते आपोआप साईज वाढते. इथे वाढत नाही, मात्र त्या शब्दांचीच वाढते. आता चेक करूयात आपण. फॉन्ट साईज 26 आणि इथून फॉन्ट ग्रीन, इथून 26. साईडला क्लिक करून सबमिट करा. प्रश्न आपण पुन्हा स्टार्ट करूयात. हा शब्द सिलेक्ट करा. त्यानंतर इथे जी टूलबार येते त्याच्यावरून आपण फॉन्ट साईज 26 करूयात आणि तिथूनच आपण फॉन्ट कलर ग्रीन करूयात. बघा इथे जी छोटीशी टूलबार आली तिथून करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. हा प्रश्न आत्ता बरोबर आला. आपण तिथून केलं तरी तीच प्रोसेस होत होती, इथून केले तरी सेम होते, मात्र ते त्याच टूलबारवरून करावं लागेल, तेव्हा तो प्रश्न बरोबर येईल. तसेच ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मार्क व्यवस्थित पाडता येतील व त्यांच्यापर्यंतही माहिती पोहोचेल. ठीक आहे, पुढे पाहूया आपण. सेशन नंबर 13 पाहतोय आपण. त्याच्यामध्ये आपले सेशन कंप्लीशन टेस्ट राहिलेले. सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक करून स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे ग्राफिक्स प्रोग्राम वापर हा व्यावसायिक दिसणारे प्रकाशित डॉक्युमेंट तयार करणे, प्रतिमा निर्माण करणे व त्यांच्या हवे ते बदल करणे आणि ग्राफिक्स शोधून ते समाविष्ट करणे यासाठी केला जातो. बरोबर. सबमिट करा. एका स्लाइडकडून पुढच्या स्लाइडकडे जाताना प्रेझेंटेशनची मांडणी कशी असावी हे दाखवण्यासाठी साइड टेम्पलेट्स वापरता येऊ शकतात. चूक. असे प्रोग्राम जे आकर्षक, बघताना मनोरंजक वाटतील अशी प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी प्रेझेंटेशन ग्राफिक्स. पर्याय क्रमांक 3. इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशनची डॅशची मालिका असते. स्लाइड. सबमिट. इथे आपला सेशन नंबर 13 संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 14 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.